आणि अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अशातच एक महत्त्वाची बातमी आज आली। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाल्याचं कळतंय। या संदर्भात प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी आज सुनेत्रा पवार यांची दुपारी काटेवाडीत भेट घेतली। सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत। 35 वर्षे अजित पवार बारामतीचे खासदार होते। त्यांना कामात सहकार्य म्हणून सुनेत्रा वहिनी अनेकदा लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या, समस्याही सोडवायच्या। त्यामुळे लोकांमध्ये राहणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी नवी बाब नाहीये। माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत आणि गेले 41 वर्ष अजित पवारांच्या पत्नी आहेत। त्यामुळे सत्ता, राजकारण हे त्यांना अनोळखी नाहीये। जवळपास कायमच सत्तेत असणाऱ्या कुटुंबात त्या राहत आल्यात। त्यामुळे पक्ष सांभाळणं असो किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडणं असो, त्यांच्यासाठी हे बाब फारशी कठीण नसेल असं अनेकांचं म्हणणं आहे। सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना अनुकूल बाबी नेमक्या कोणत्या असू शकतात त्यावर एक नजर टाकूया। अजित पवार यांचं निधन अकाली झालंय, अपघाती झालंय आणि त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्तीला सुनेत्रा पवार यांना जनता तात्काळ स्वीकारेल। भारतीय राजकारणाचा तो मूलभूत गुण आहे। दादांच्या पश्चात पक्षामध्ये सुद्धा सुनेत्रा वहिनी यांना मान्यता असेल। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे सुनेत्रा वहिनींना विरोध करतील अशी शक्यता कमी वाटते, किमान सध्याच्या परिस्थितीत। सरकारी प्रशासनाचा अनुभव जरी त्यांच्याकडे नसला तरी त्या अनुभवी उद्योजक आहेत, समाजसेविक आहेत। त्यामुळे सामाजिक कार्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे। पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास, ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण यासाठी त्यांनी भरीव कामगिरी आतापर्यंत केलेली आहे। ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न, शेतीच्या समस्या, महिलांच्या समस्या यांचा अभ्यास दांडगा आहे सुनेत्राताईंचा। अजित पवारांप्रमाणेच विकासाचं राजकारण करायला हवं यावर विश्वास ठेवणार आहेत। सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आहे। सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री बनल्या तर अनेक राजकीय शक्यताही निर्माण होत आहेत। पार्थ पवार यांना मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं पद मिळू शकेल का असा सवाल निर्माण होईल। दोनही राष्ट्रवादी आधीप्रमाणेच स्वतंत्र राहतील का हाही सवाल निर्माण होईल। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळेल का हा सवाल निर्माण होईल। धोरणात्मक बाबींमध्ये फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांचं एकमत होऊ शकेल का हा सवाल असेल। एकनाथ शिंदेंचं महत्त्व यामुळे कमी होणार की वाढणार हाही सवाल असेल, पण हे दूरचे सवाल आहेत। आणि जर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या तर मग त्यांच्यासाठीची पहिली लढाई असेल ती 2029 ची निवडणूक। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासाठी राजकीय प्रवास अधिक खडतर होईल का हाही सवाल आहे। आणि सुनेत्रा पवार यांचा अल्प परिचय पाहूयात। आतापर्यंतची त्यांची कारकीर्द कशी राहिली यावर एक नजर टाकूयात। माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत सुनेत्रा पवार। एकोणीसशे 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाहबद्ध झाल्या। 40 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसार आहे दोघांचा। पर्यावरण, शाश्वत विकास, ग्रामविकास यासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे भरीव आहे। 2010 मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या एनजीओची स्थापना सुनेत्रा पवार यांनी केली। ग्रामीण जीवनामध्ये, शेतीमध्ये पर्यावरणपूरक पद्धती रुजवण्याचा त्यांचा भर असायचा।
धोक्यात असलेल्या प्रजाती टिकवण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहेत. फ्रान्समधील वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँकच्या 2011 पासून ते सदस्य राहिलेत. बारामती टेक्सटाईल कंपनीच्या सीईओ आहेत. महिला सक्षमीकरणावर विशेष भर देतात. आणि विद्या प्रतिष्ठानच्याही विश्वस्त आहेत. तल्लख बुद्धिमत्ता, शांत स्वभाव आणि मृदू वाणी अशी सुनेत्रा पवार यांची ओळख आहे.